महत्त्वाची बैठक या ठिकाणी पार पडलेली आहे आणि त्यामध्ये सर्वात महत्त्वाचा निर्णय या ठिकाणी घेऊन टाकला आहे ते म्हणजे कायदेशीर पुरावा म्हणून जे काय तुमचं आधार कार्ड सध्याला तुम्ही वापरत आहात तर ते आधार कार्ड बंद करण्यात येणार आहे। मग आता कायदेशीर पुरावा म्हणून आधार कार्डकडे सध्याला तर पाहिलं जातं, मात्र हेच आधार कार्ड बंद होणार आहे। मग आता कायदेशीर पुरावा म्हणून आता कोणतं या ठिकाणी कागदपत्र तुम्हाला द्यावं लागणार आहे? आपल्या राज्यातील जवळपास 25 लाख आधार कार्ड या ठिकाणी बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे। तुम्ही आधार कार्ड जर वापरत असाल तर तुमच्यासाठी धक्का देणारे 5 नवीन नियम आता 2026 या नवीन वर्षानिमित्त लागू करण्यात आलेत। पुढील आठवड्यापासून आधार कार्डवर नवीन नियमावली सरकारच्या माध्यमातून लागू होत आहे। यामध्ये अनेकांची आधार कार्डची सुविधा कायमस्वरूपी बंद करण्याचा निर्णय या ठिकाणी घेतला आहे। वाढत्या फसवणुकीला आळा घालण्यासाठी 2026 हे नवीन वर्ष सुरू होताच सरकारच्या माध्यमातून आधार कार्डवर नवनवीन बदल आता या ठिकाणी करण्यात येऊ लागले, ज्याची अंमलबजावणी पुढील आठवड्यापासून आता लागू करण्यात येत आहे। यामध्ये राज्यातील 25 लाख नागरिकांची आधार कार्डची सुविधा आता बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पहिला नियम या ठिकाणी लागू होतोय तो म्हणजे बँकेच्या खात्यासंदर्भातील आहे। तुम्ही जर तुमच्या बँकेच्या खात्याला जर आधार कार्ड जोडलेलं असेल तर तुमचं आधार कार्ड या ठिकाणी आता बंद करण्यात येणार आहे। तुमच्यासाठी सरकारच्या माध्यमातून नवीन वर्षाच्या 2026 मध्ये अर्जंट सूचना या ठिकाणी देण्यात आल्या। यामध्ये तुम्ही महिला असाल किंवा पुरुष असाल, विशेषतः लाडकी बहीण योजनेचे लाभ तुम्ही घेत असाल, PM किसान योजनेचा लाभ घेत असाल किंवा ज्येष्ठ नागरिक तुम्ही असाल आणि तुमचं बँकेत खातं असेल आणि जर बँकेच्या खात्याला आधार कार्डचा नंबर तुम्ही या ठिकाणी आता जोडलेला असेल, लिंक केला असेल तर तुम्हाला पुढील आठवड्यापासून RBI म्हणजेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या माध्यमातून काही सूचना या ठिकाणी अर्जंटमध्ये आता पाळायला सांगण्यात आले आहे। जे नागरिक या सूचना पाळणार नाहीत त्यांची आधार कार्डची सुविधा कायमस्वरूपी आता बंद करण्याचा निर्णय या ठिकाणी सरकारने घेतला आहे। जर तुमच्याकडे पण आधार कार्ड असेल तर तुम्ही आत्ता सावधान व्हा, कारण आधार कार्डचा नंबर या ठिकाणी वापरून अनेक योजनांचे पैसे या ठिकाणी वळवले जाऊ लागले आहेत आणि त्यामुळेच आता सरकारने खबरदारी म्हणून तुमच्या भल्यासाठीच आता हे नियम लावलेत। आता लाडकी बहीण योजनेचे पैसे आधार कार्डवर येतात, PM किसान योजनेचे पैसे आधार कार्डवर येतात, नमो शेतकरी योजना, PM किसान योजना, ज्येष्ठांच्या योजना सर्व आधार कार्डच्या नंबरवर या ठिकाणी येत असतात। त्यामुळे सरकारच्या माध्यमातून आधार कार्ड लिंक केलेल्या सर्व नागरिकांना अत्यंत महत्त्वाची सूचना या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून आता देण्यात आल्या। नागरिकांनो, यामध्ये तुमचं जर आधार कार्ड स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये खाते खोलून त्यामध्ये लिंक केलं असेल, तसेच तुमचं जर आधार कार्ड पोस्ट ऑफिसमध्ये खाते खोलून जोडलेलं असेल, पोस्टात खाते असेल आणि या ठिकाणी FD वगैरे एखादी केली असेल आणि आधार कार्ड लिंक केलं असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला नवीन नियम लागू झालेत। बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक अशा जवळपास या ठिकाणी 10 ते 12 बँकेमध्ये जर तुम्ही ग्राहक असाल आणि आधार कार्ड बँकेच्या खात्याला लिंक केला असेल तर पुढील आठवड्यापासून तुमच्या बँकेचा व्यवहार तुम्हाला अजिबात करता येणार नाही असं सरकारच्या माध्यमातून आता सांगण्यात आलं आहे। कारण आधार कार्डचे हे नियम जर तुम्ही पाळले नाही तर तुमच्या खात्यातून पैसे तुम्हाला काढता पण येणार नाहीत आणि भरता पण येणार नाहीत। कारण नवीन वर्षानिमित्त नवे बदल आता सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी आता करण्यात येऊ लागलेत। विशेषतः PM किसान योजनेचे पैसे आधार कार्डवर येत असतात, नमोचे पैसे आधार कार्डवर येत असतात, घरामध्ये लाडक्या बहिणीचे 1500 येत असतील तर त्यांचे सुद्धा पैसे या ठिकाणी आधार कार्डवरतीच आता येत असतात। आता जर आधार कार्डची ही सेवा बंद झाली तर पैसे बँकेमध्ये येणार नाहीत। मग आता काय काय नियम आलेत, तुम्हाला सरकारच्या माध्यमातून काय काय सूचना सांगण्यात आलेत, नक्की तुम्ही बघायचं आहे। सरकारने सांगितलेले जे नियम आहेत तर ते महिला असू दे किंवा पुरुष असू दे यांच्यासाठी अर्जंट सूचना सांगण्यात आल्या। कारण काय व्हायले, वाढत्या फसवणुका आधार कार्डचा नंबर या ठिकाणी वापरून आता या ठिकाणी वाढू लागलेत। त्यामुळे सरकारच्या माध्यमातून नवीन वर्षानिमित्त आधार कार्डवर नवनवीन बदल आता या ठिकाणी करण्यात येऊ लागलेत। पुढील आठवड्यापासून या ठिकाणी या नियमाची अंमलबजावणी होणार आहे, ज्यामध्ये 25 लाख नागरिकांचं आधार कार्डची सेवा कायमस्वरूपी बंद करण्यात येणार आहे, ज्यांचं पालन करणं प्रत्येक बँक खातेधारकांचं कर्तव्य आहे। तसेच सरकारी योजनांचा जे नागरिक आता लाभ घेत आहेत
त्यांचं सुद्धा या ठिकाणी आता कर्तव्य असल्याचं सांगण्यात आलंय। अत्यंत महत्त्वाची सूचना रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजेच RBI कडून आता सांगण्यात आल्या। मग आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नमो शेतकरी योजनेचा तुम्हाला पुढचा हप्ता नेमका कधी येणार आहे याची तारीख अधिकृतपणे सुद्धा सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आल्या। ती सुद्धा तारीख तुम्हाला सांगणार आहे। तसेच तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता या ठिकाणी कधी येणार आहे ते सुद्धा सरकारच्या माध्यमातून आता अर्जंटमध्ये सांगण्यात आलं आहे। तसेच तुम्ही हा हप्ता येण्यासाठी आधार कार्ड बँकेच्या खात्याला जोडला असेल आणि जर तुम्ही लाडकी बहीण योजनेचे पैसे येण्यासाठी खातं जोडलं असेल तर सरकारच्या माध्यमातून तुम्हाला या सूचनांचं पालन करायला सांगितलंय। पेन्शन घेणाऱ्या पेन्शनधारकांसाठी आता फसवणुका टाळण्यासाठी नवीन वर्षानिमित्त आधार कार्डवर त्या ठिकाणी कोणकोणते नवनवीन नियम लागू करण्यात आलेत। पेन्शनधारकांच्या पेन्शनमध्ये कोणतीही फ्रॉड होऊ नये, त्यांच्या बँकेतील पेन्शन या ठिकाणी आहे असं या ठिकाणी महिन्याच्या महिन्याला यावे यासाठी सरकारच्या माध्यमातून बदल करण्यात आलेत। तुम्ही काय करता त्या ठिकाणी बँकेचं खातं आहे आणि सरकारी योजनांचा लाभ घेत आहे म्हणल्यावर काय करत असता तुम्हाला माहित आहे। या ठिकाणी आधार कार्ड बँकेला 100% जोडत असता आणि याच आधार कार्डची सुविधा या ठिकाणी बंद करण्याचा निर्णय घेतल्यामुळे आता या ठिकाणी सर्वच नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सरकारच्या माध्यमातून कोणाकोणाचे आधार कार्डची सेवा बंद होणार आहे याची सुद्धा अपडेट या ठिकाणी सरकारने दिली आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या 4 बँकेतील आता खातेधारक असाल आणि आधार कार्ड जोडला असेल तर त्यांची सुविधा बंद होणार आहे। स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक आणि पोस्ट ऑफिस या बँकेमध्ये जर खातं उघडलं असेल आणि आधार कार्ड जोडला असेल तर तुमची सुविधा या ठिकाणी बंद करण्यात येणार आहे। सरकार वेगवेगळे नवनवीन नियम लागू करण्यात आले। तुम्हाला माहित आहे सरकारच्या माध्यमातून वेगवेगळे या ठिकाणी आता सरकारच्या माध्यमातून तुम्हाला नवीन नियम लागू करण्यात येत असतात। जसं की तुम्हाला माहित आहे PM किसानचे पैसे तुम्हाला देत असतं, नमोचे पैसे, लाडक्या बहिणीचे पैसे, पीक विमा देत असतं सरकार, विहिरी मंजूर करत असतं। तसेच या ठिकाणी तुम्हाला आता सोलार बसवून लाईट बिल सुद्धा माफ करण्यात येऊ लागतं। तर अशा प्रकारचे निर्णय या ठिकाणी आता सरकार घेत असतं आणि त्यामुळे सरकारच्या माध्यमातून आता या ठिकाणी हे नियम आता लागू करण्यात आले आहेत। काय होत होतं की या ठिकाणी ऑटोमॅटिक आता आधार कार्डचा नंबर वापरून बँकेतील पैसे उडाल्याच्या घटना समोर आल्याने आता सरकारच्या माध्यमातून हे नवनवीन नियम आता लागू करण्यात आले आहेत। एक घटना सांगतो, लक्षात ठेवा। मागच्याच आठवड्यामध्ये काय झालं, एक 65 वर्षाचे ज्येष्ठ नागरिक या ठिकाणी होते। ते गव्हर्नमेंट रिटायरमेंट पेन्शनधारक होते। काय झालं, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या बँकेच्या खात्यातील टोटल 4.5 लाखांच्या वरती रक्कम या ठिकाणी आधार कार्डचा नंबर वापरून आता उडाली आहे। जवळजवळ 4.5 लाखाच्या वरती रक्कम अचानक या ठिकाणी त्यांच्या व्हॉट्सअपवरती एका नंबरवरून लिंक आली आणि ती लिंक ऑटो पद्धतीने डाउनलोड झाली। त्यांनी त्याच्यावर क्लिक सुद्धा केलं नाही तरी सुद्धा डाउनलोड झाली आणि त्याच्या माध्यमातून बँकेतील 4.5 लाख रुपये या ठिकाणी एका वर्षाची पेन्शन गायब झाली आणि त्यामुळेच नवीन वर्षामध्ये कोणत्याही पेन्शनधारकांना अथवा योजनांचे पैसे घेणाऱ्या त्या ठिकाणी आता खातेधारकांना कोणताही फ्रॉड होऊ नये यासाठी सरकारने आता चुकीच्या मार्गाने ज्यांचे आधार कार्ड काढले आहेत अशा 25 लाख नागरिकांचे आधार कार्ड सुविधा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे। यासाठी सरकारने काय काय नियम सांगितलेत, तुमचं वय जर या ठिकाणी 18च्या पुढील असेल आणि आधार कार्ड काढला असेल तर काय काय या ठिकाणी तुम्हाला सांगण्यात आले बघा। आता बघा, सरकारने पहिला या ठिकाणी नियम सांगितलाय तो म्हणजे तुमची काळजी घेतल्या की आधार कार्ड सर्वात पहिल्यांदा सुरक्षित कसं करायचं बघा। कारण काय व्हायलंय, OTP सुद्धा आता येत नाही आहे आणि याच्या माध्यमातून व्हॉट्सअपवर एखादी अचानक लिंक येते आणि ऑटो पद्धतीने ती लिंक डाउनलोड होते आणि तुम्हाला कळत सुद्धा नाही। याद्वारे पैसे उडाल्याच्या घटना आता वाढू लागलेत। त्यामुळे 2026 हे नवीन वर्ष लागताच आधार कार्ड तुमचं लॉक करायला सरकारने पहिला नियम सांगितला आहे। आता हे आधार कार्ड जर तुम्ही लॉक केला तर तुम्हाला या ठिकाणी कोणत्याही व्यक्तीने जर तुम्हाला एखादी लिंक वगैरे पाठवली, एखाद्या व्यक्तीने काहीतरी डाउनलोड करा सांगितलं आणि चुकून जर तुम्ही डाउनलोड केलं तरी सुद्धा या ठिकाणी तुमच्या बँकेच्या खात्याला जे आधार कार्ड जोडलेलं असतं तर त्याच्या माध्यमातून तुमची अजिबात फसवणूक इथून पुढे होणार नाही। मग ते आधार कार्ड लॉक कसं करायचं हे सुद्धा आता तुम्हाला पुढे लगेच सांगणार आहे। तसेच सरकारच्या माध्यमातून तुम्हाला अर्जंट अगदी 3 ते 4 कामे आता कोणती करायची आहेत ते सुद्धा तुम्हाला सांगणार आहे। कारण पुढील आठवड्यापासून तुमचं आधार कार्डची सेवा बंद करण्यात येणार आहे। पहिलं महत्त्वाचं काम, दुसरं महत्त्वाचं काम, तिसरं महत्त्वाचं काम ही अशी तुम्हाला या ठिकाणी 3 ते 4 कामे एकदम सुरळीतपणे व्यवस्थित करायची आहे।
ती जर तुम्ही नाही केली तर आधार कार्डची सुविधा पुढील आठवड्यापासून बंद करण्यात येणार आहे। मग ही आधार कार्डची सुविधा बंद झाल्यानंतर कायदेशीर पुरावा म्हणून कोणकोणती कागदपत्रे नवीन तुम्हाला द्यावी लागणार आहेत, तसेच नमो शेतकरी योजनेचा पुढील हप्ता कधी येणार आहे, लाडकी बहीण योजनेचा पुढील हप्ता नेमकं कधी येणार आहे हे सुद्धा तुम्हाला लगेच सांगणार आहे। आणि पेन्शनधारकांची पेन्शन बँकेत येण्यासाठी आधार कार्डवरील ही कामे तुम्हाला अर्जंट करायला सरकारच्या माध्यमातून आता सांगण्यात आले आहेत। सरकारने 2026 हे नवीन वर्ष सुरू होताच वाढत्या फसवणुकींना आळा घालण्याच्या उद्देशाने आता हे नियम या ठिकाणी लावण्यात आले। ही 4 कामे कोणी करायची आहेत, कान देऊन ऐकायचं आहे। सगळ्यात महत्त्वाचं काम म्हणजे तुमच्या बँकेत जर खातं असेल तर सरकारने 2 बँकेत जर तुम्ही खाते उघडलं असेल आणि त्याला आधार कार्ड जोडणे असेल तर केले असेल तर खातेधारकांना पहिलं काम सांगितलंय, तुमचं जर समजा स्टेट बँकेत खातं उघडलं असेल तसेच पोस्टात खातं उघडलं असेल, या 2 बँकेत जर तुम्ही खातं उघडलं असेल, दोन्ही बँकांना तुमचं जर आधार कार्ड जोडणे केले असेल तर आता सर्वांनी कान देऊन इथून पुढे तुम्ही ऐकायचं आहे। कारण 99% लोकांचं खातं पोस्टात आणि स्टेट बँकेत 100% असतंच आणि त्यांनी खूप मोठ्या चुका या ठिकाणी केलेल्या असतात, त्यामुळे प्रॉब्लेम येऊ शकतो। त्यामुळे आधार कार्डची सेवा देखील बंद करण्यात येऊ शकते। पहिलं काम तुम्हाला करायचं आहे, तुम्ही जर आधार कार्ड जोडणी स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये आणि पोस्ट ऑफिस अशा महत्त्वाच्या मोठ्या बँकेत जर केले असेल, म्हणजे स्टेट बँकेत किंवा पोस्टात इतर कोणत्याही बँकामध्ये जर तुम्ही आधार कार्ड काढून त्याला लिंक केला असेल तर तुम्हाला या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून अर्जंटमध्ये सूचना सांगण्यात आल्या। पहिल्या नियमांतर्गत तुम्हाला बँकेमध्ये जाऊन पटकन तुम्हाला काय करायचं आहे, दोन्ही बँकांना वेगवेगळ्या नंबर या ठिकाणी जोडून या, अशा प्रकारचं या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले। त्याचं कारण म्हणजे हॅकर्सवाले म्हणजे चोर लोक काय करायलेत, एक जर नंबर त्यांनी बँकेचा हॅक केला एका बँकेचा, कारण तोच नंबर दुसऱ्या बँकेला तुम्ही जोडलेला असतो, त्यामुळे काय होतं दुसऱ्या बँकेत सुद्धा हे चोर लोक प्रवेश करू शकतात। त्यामुळे सरकारच्या माध्यमातून पहिली अर्जंट सूचना तुम्हाला सांगण्यात आल्या ती म्हणजे बँकेचं खातं जर आता तुम्ही काढलं असेल, आता 1, 2, 3 असं 2-3 बँकांमध्ये खातं उघडलं असेल आणि सगळ्याच बँकांना एकच नंबर जोडलेला असेल तर तुम्हाला सरकारच्या माध्यमातून हात जोडून कळकळीची विनंती करण्यात आल्या। कारण चोर लोक लय हुशार असतात, एक नंबर जर आता बँकेला लिंक केला असेल, दुसऱ्या बँकेला तोच नंबर लिंक केला असेल तर सगळ्या बँकेतील पैसे आता काढून घेण्यासाठी त्यांना सोपं पडतं। त्यामुळे सरकारच्या माध्यमातून आधार कार्डची सेवा या ठिकाणी बंद होऊ शकते। त्यामुळे पहिलं काम तुम्हाला करायचं आहे, प्रत्येक ज्या काही बँका असतील तर वेगवेगळ्या नंबर आधार कार्डला या ठिकाणी जो नंबर लिंक केलाय तो वेगवेगळा नंबर प्रत्येक बँकामध्ये देऊन यायचा आहे। आता 2 नंबरचं काम कोणतं करायचं आहे बघा, आधार कार्डची सेवा या ठिकाणी व्यवस्थित ठेवण्यासाठी दुसरं काम, तिसरं काम, चौथं काम, अजून तुम्हाला 3 कामे पुढे सांगणार आहे। यामधील 4 नंबरचं काम जर तुम्ही नाही केला तर तुमची पेन्शन सुद्धा येणार नाही, लाडक्या बहिणीचे पैसे येण्यासाठी प्रॉब्लेम असणार आहे, नमो शेतकरी योजनेचे पैसे येण्यासाठी प्रॉब्लेम असणार आहे, पीएमचे पैसे येण्यासाठी प्रॉब्लेम असणार आहे, तसेच आधार कार्डची सुविधा सुद्धा बंद होणार आहे। त्यामुळे दुसरं काम तुम्हाला अर्जंटमध्ये करायचं आहे ते म्हणजे आता योजनांची जर तुम्ही आता पैसे घेत असाल, जसं की लाडकी बहीण योजना, पीएम किसान योजना, नमोचे पैसे घेत असाल तर तुम्हाला अर्जंटमध्ये आता एक नवीन KYC सरकारने करायला सांगितल्या। तुम्हाला आठवतंय का बघा, मागील 2 आठवड्याच्या पाठीमागे आता नवीन आधार कार्ड लॉन्च झाले, म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी वाढलेल्या फसवणुका टाळण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे। लाडकी बहीण योजना, नमो शेतकरी योजना, पीएम किसान योजना तसेच ज्येष्ठांच्या योजना यामध्ये जर तुम्ही आता लाभ घेत असाल तर या ठिकाणी काय करायचं आहे, नवीन प्रकारची तुम्हाला KYC सरकारने करायला सांगितलंय। त्याचं कारण म्हणजे आता काय झालंय, आधार कार्ड त्या ठिकाणी अनेकांनी जुनं आहे, आधार कार्ड वापरून त्यांचं 10 वर्ष पूर्ण झालंय। त्यामुळे सरकारच्या माध्यमातून 2026 मध्ये आलेल्या नवीन नियमानुसार तुमचं जर आधार कार्ड काढून 10 वर्ष या ठिकाणी पूर्ण झाला असेल तर त्यावरती तुमचा जो फोटो आहे तर तो जुना फोटो या ठिकाणी पूर्णपणे वेगळा आहे आणि आता जो फोटो आहे तर तो पूर्णपणे वेगळा आहे। कारण 10 वर्षानंतर प्रत्येक चेहऱ्यामध्ये मोठा बदल या ठिकाणी होत असतो। त्यामुळे दुसरं काम करायला सांगितलंय, आधार कार्डवरचा फोटो आहे तर तो नवीन या ठिकाणी पासपोर्ट साईजचा फोटो लावा आणि या ठिकाणी व्यवस्थित आता तुम्ही अपडेट करा, असं दुसरं काम सांगितलंय। आता तुम्हाला तिसरं काम कोणतं सांगितलंय नक्की बघा। आता बघा, तुम्ही पॅन कार्ड सोबत आधार कार्ड पण या ठिकाणी बँकेमध्ये दिला असेल तर सरकारच्या माध्यमातून वाढलेल्या फसवणुका टाळण्यासाठी तुम्हाला हे काम करायला सांगितले। तिसरं ते म्हणजे नवीन पॅन कार्ड 2.0 या ठिकाणी लॉन्च झाले। जर तुम्ही हे पॅन कार्ड या ठिकाणी काढला तर तुम्हाला फसवणुकीच्या घटनांपासून सावध या ठिकाणी राहता येतंय
आता या ठिकाणी शेवटचं चौथं काम तुम्हाला सांगण्यात आले ते म्हणजे तुमचं आधार कार्ड त्या ठिकाणी लॉक करायचं आहे, जेणेकरून कोणतीही फसवणूक होऊ नये. कारण आधार कार्डचं हेच तुम्हाला महत्त्वाचं कागदपत्र बँकेमध्ये जोडलेलं असतं. तर यासाठी तुम्ही काय करायचं आहे, गुगलवरती जाऊन किंवा तुम्ही नेट कॅफेमध्ये जायचं आहे आणि नेट कॅफेमध्ये आता तुम्ही अर्ज वगैरे ज्या ठिकाणी भरता त्या ठिकाणी जाऊन आम्हाला आधार कार्ड लॉक करायचं आहे, जेणेकरून आम्हाला कोणत्याही फसवणुकीचा आम्हाला तोटा होऊ नये किंवा आमची फसवणूक होऊ नये. यासाठी आधार कार्ड या ठिकाणी फेस अँटी पद्धतीने या ठिकाणी लॉक करायचं आहे, जेणेकरून तुमचं आधार कार्ड या ठिकाणी कोणीही नंबर चोरू शकत नाही. त्यामुळे तुमच्या जवळच्या ज्या ठिकाणी योजनांचा तुम्ही अर्ज भरता त्या ठिकाणी जाऊन अर्जंटमध्ये तुम्ही तुमचं आधार कार्ड या ठिकाणी लॉक करायचं आहे. आता तुम्हाला अशाच प्रकारचे नवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. धन्यवाद.